कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर. वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शरद पवार गैरहजर. शरद पवार आज मुंबईहून दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विरोधी पक्षांना आवाहन. चंद्रपुरात विजय वडेट्टीवार आणि आशिष शेलार यांची भेट. शेलार वडेट्टीवार यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. तर शेलार वडेट्टीवार आणि बंटी भांगडिया यांचा एकाच गाडीतून प्रवास. खोक्या भोसलेच्या अंगावर वळ उठल्याचे फोटो व्हायरल. बीडमध्ये वनविभागाच्या कोठडीत खोक्या भोसलेला मारहाण, वकिलाचा दावा. मारहाणीच्या दाव्यानंतर खोक्या भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी. आमदार अमित गोरखेंचे पीए सुशांत भिसेंच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे मृत्यू. गोरखेंचा आरोप, रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती. तनिषा सुशांत भिसे मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून शासनाला अहवाल देणार. आरोपांवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं स्पष्टीकरण. राज्यात कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाईन पद्धतीनं घरांची नोंदणी करता येणार. एक राज्य एक नोंदणी योजना 1 मे पासून लागू होणार. सुरक्षेसाठी बँक अधिकाऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेकडून बँकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण. कारवाईसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र. प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज. दुपारनंतर जामीन अर्जाबाबत निर्णय होणार. कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन. कोकिलाबेन रुग्णालयात मनोज कुमार यांनी घेतला अखेरचा श्वास. मराठी हास्य कलाकार सागर कारंडेची सायबर गुन्हेगारांकडून 61 लाखांची फसवणूक. इंस्टाग्रामवरील लाईकच्या बदल्यात 150 रुपयांचं आमिष दाखवलं. 3 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. म्हाडाच्या पत्राचाळ्यामधील 663 घरांसाठी आज सोडत. 7 एप्रिलपासून घरांचा ताबापत्र देण्यास सुरुवात. नागपूरच्या गोदनी परिसरात भर बाजारात गोळी झाडत एकाची हत्या. गोळीबारात 2 जखमी झाल्याची माहिती. 3 आरोपींना पोलिसांकडून अटक. पंतप्रधान मोदी 2 दिवस थायलंड दौऱ्यावर. मोदी आज बिमस्टेक परिषदेत सहभागी होणार. परिषदेनंतर मोदी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख युनुस खान यांनाही भेटण्याची शक्यता. राज्यातही आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार. 21 ते 24 एप्रिल दरम्यान आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव. आरे दूध पुन्हा मुंबईच्या बाजारात उपलब्ध होणार. महानंदच्या वतीनं आरे दूध पुन्हा बाजारात आणलं जाणार. राज्यात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीचा बुलढाण्यातील 166 गावांना फटका. हिंगोलीत पपई पिकाचं नुकसान. भंडाऱ्यात वीज पडून 2घांचा मृत्यू. मुंबईत शनिवारपासून पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज. तापमान वाढीची शक्यता नसली तरी उकाडा जाणवण्याचा अंदाज. अर्ध्या नाशिक शहराचा पाणी पुरवठा आज विस्कळीत होणार. अवकाळी पावसामुळे सातपूर फिडरमध्ये बिघाड. तर संध्याकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. मध्य रेल्वेवरील पुणे ते लोणावळा मार्गावर मेगा ब्लॉक. उड्डाणपुलाच्या कामासाठी 6 ते 8 एप्रिल 3 दिवसांचा ब्लॉक असणार. इडन गार्डन्सवर हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग. कोलकाताचा 80 धावांनी मोठा विजय. हैदराबादच्या पराभवाची हॅट्रिक. तर कोलकाताचं दमदार कमबॅक. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.